जेव्हा आर्थिक अडचणी येतात, नोकरीत अडचणी येते किंवा घरामध्ये शांतता नसते, तर अशा वेळी आपण स्वामींची कोणती उपासना करायला पाहिजे आणि त्यामधून आपल्याला दृष्टांत मिळतात का? हो. तुम्ही जेव्हा उपासना कुठली, कारण की स्वामींची एक सवय आहे. तुम्ही एकदा जरी त्यांचं नामस्मरण केलं ना, ते त्यांच्याकडे बाकी ठेवत नाही. बरं. त्याचं फळ तुम्हाला लगेच देतात. हा स्वामींचा स्वभाव आहे. दुसरी गोष्ट, समजा आता एखाद्याच्या घरामध्ये आजारी आहे, खूप आजारपण आहे पण माहित नाही, किंवा एखाद्याला असं ना औषधं कळत नाहीत किंवा लागत नाहीत अंगाला, किंवा पैसापरी पैसा जातो ना, आता पैसाही नाही राहिला, बरं. त्यांना मेडिसिन करा. मग अशा वेळेला मी नेहमी सांगते की एक काचेचा ग्लास पाणी भरून ठेवा. त्याच्यामध्ये असं बोट करायचं आणि हे बोट काचेच्या ग्लासमध्ये तर ठेवायचं. बरं. आणि एक अगरबत्ती लावायची. अगरबत्ती संपेपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जप करायचा है ना. आणि ते जप करायचं आधी म्हणायचं की हे पाणी जे आहे ते आजारी व्यक्तीला मी देत आहे, त्याला बरं करा. आणि असं तुम्ही कंटिन्यू करा. जर सलग तुम्ही 40 दिवस केलं तर त्याचा इफेक्ट त्या आजारी व्यक्तीवरती खूप होतो. औषधं लागायला लागतात, अचानक म्हणतात ना, हेल्थ चांगली होती, इम्प्रूव्ह व्हायला लागतं. तर हा अनुभव ज्याच्या घरी असं असेल त्यांनी हे उपाय नक्की करून बघावा, ज्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल.